we are studying on the midnight hour. मध्यरात्रीच्या घटकेवर आपण शिकत आहोत. I think so God is shaking all of us. आणि मला असं वाटतं की देव आपल्याला सगळ्यांना शब्दाद्वारे हादरवत आहे. आमेन. We need to become more alive. आपण जास्त God. सजीव व्हायला पाहिजे देवा प्रित्यर्थ. Praise God. देवाला धन्यवाद. And as long as we follow the Lord, जोवर आपण प्रभू मागे चालत राहू, we will not miss rapture. मग आपण स्वर्गारोहण चुकवणार नाही. आपल्याकडनं Amen. स्वर्गारोहण राहणार नाही. Amen. But there are many signs that we are seeing these days पण या अलीकडच्या दिवसांमध्ये अनेक चिन्ह आपल्याला दिसत आहेत. that is showing to us that His coming is very near. आणि ती चिन्ह आपल्याला असंच दाखवतायत की त्याचं येणं हाताशी आहे. Amen. Amen. So we'll open our Bibles to Matthew chapter 25 verses 1 to 13. मत्तय 25:1-23 ही वचनं आपण यावेळेला काढूया. Then the kingdom of heaven shall be likened to 10 virgins who took their lamps and went out to meet the bridegroom. Now 5 of them were wise and 5 were foolish. Those who were foolish took their lamps and took no oil with them. But the wise took oil in their vessels with their lamps. But while the bridegroom was delayed, they all slumbered and slept. And at midnight a cry was heard, Behold, the bridegroom is coming. Go out to meet him. Then all those virgins arose and trimmed their lamps. And the foolish said to the wise, Give us some of your oil, for our lamps are going out. But the wise answered, saying, No, lest there should not be enough for us and you, but go rather to those who sell and buy for yourselves. And while they went to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the wedding, and the door was shut. Afterward, the other virgins came also, saying, Lord, Lord, open to us. But he answered and said, Assuredly, I say to you, I do not know you. Watch therefore, for you know neither the day nor the hour in which the Son of Man is coming. मत्तय 25:1-13 तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावीत असता त्या सर्वांना डुलकी आल्यावर झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला व तुम्हालाही तेल मुळीच मिळणार नाही, तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, हे प्रभू प्रभू, आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला कशी सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. यास्तव जागे राहा, कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Bible is speaking about 5 foolish virgins and 5 wise virgins. बायबल इथे 5 शहाण्या कुमारिकांविषयीनं आणि 5 मूर्ख कुमारिकांविषयीनं बोलत आहे. I pray that we fall in the category of the 5 wise virgins. माझी प्रार्थना अशीच असेल की आपण 5 शहाण्या कुमारिकांच्या वर्गात पडावं. Amen. किंवा असावं. Because that will give us the entitlement to receive heaven. कारण त्यातूनच आपल्याला स्वर्ग मिळण्याची खात्री होईल. Amen. And we saw certain drawbacks in the lives of the 5 foolish virgins. 5 मूर्ख कुमारिकांच्या जीवनामध्ये काय ड्रॉबॅक्स होते ते आपण पाहिले. And in this parable we are learning that it is applicable to the last days saints. त्या कुठे कमी पडल्या ते आपण पाहिलं. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला लक्षात येते की देवाच्या संतांच्या जीवनाविषयीनं ते किती लागू पडत आहे. Amen. आमेन. And even in these last days, व या शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा as evil is increasing and love for God is decreasing, जसं दुष्टाई वाढत आहे आणि देवावरच्या प्रेमाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे लोकांमध्ये, we need not flow with the world. आपण जगाबरोबर वाहायची गरज नाही. We need to flow with the word of God. आपण देवाच्या वचनाबरोबर वाहायची गरज आहे. Evil will continue. बाकी दुष्टाई तर राहणारच. We are living in the world, आपण जगात राहतोय, स्वर्गात तर अजून राहायला सुरुवात केलेली नाही. but we are not of the world. आपण जगात आहोत पण जगातले नाही. Amen. आमेन. And
Everywhere you see, आणि सगळीकडे आपण पाहतो lawlessness is increasing. स्वैराचार, ज्याला जसं वागायचं तसा तो वागतो, हे वाढत्या प्रमाणात आहे. That's what Paul said. असं पॉल बोललेला आहे. Even in US now, आता सध्याला अमेरिकेत सुद्धा men are marrying men and women are marrying women. पुरुष पुरुषांशी लग्न करतायत आणि बायका बायकांशी लग्न करतायत. And it has been legalized now, आणि ते कायदेशीर झालंय, सरकारने मान्यता दिली त्याला. going against the law of God. म्हणजे देवाच्या नियमांविरुद्ध जाणं सुरू आहे. People want to compromise with the word just to stay in position. लोकांना देवाच्या शब्दावर तडजोड करायला अलीकडे आवडते का, की मला मिळालेलं पद मी सोडणार नाही. Amen. Amen. It's more of post and name and fame and money. नाव, प्रसिद्धी आणि पैसा, हे पद, It is more of only following Jesus, not taking up the cross and following Jesus. हे सगळं वाढत्या प्रमाणामध्ये अलीकडे दिसून येत आहे. वधस्तंभ उचलून येशूच्या मागे चालणं हे कुठे फारसं गाजवलेलं दिसत नाही. These days people don't talk about sacrifice. अलीकडच्या दिवसांमध्ये कोणी बिलीवर जमातीत का देवाच्या सेवकांमध्ये फार तुरळक रीतीनं कोणी म्हणतं की अरे राजा तू त्याग कर ना, तू बदल ना, तू नम्र हो ना. It is no more sacrifice. आणि त्यागाविषयी कोणी बोलतच नाही हो It's अलीकडे. no more walking the second mile. म्हणजे दुसरं मैल तू चाल असं कोणी बोलत नाही No फारसं. more नाही. accepting the offense of the world to please की God. जगाचा विरोध तू सहन कर, का होतं थोडासा विरोध झाला तर सहन कर आणि देवाला प्रसन्न करायचं पहा. People want to preach the gospel but do not want to apply the gospel. लोकांना शुभवर्तमान गाजवायला आवडतं, वापरायला नाही. People want the world to change but not themselves. लोकांना जग बदलायला हवंय, मी नाही. Amen. And these will increase. आणि हे वाढणार आहे. And Paul speaks about in Romans 1, this is going to happen. आणि रोमकरांस पत्र पहिला अध्याय पॉल आपल्याला हे बोलून गेलेला आहे. Amen. आमेन. But that should make the difference between the light and darkness. पण त्यातूनच मग फरक पडायला हवा ना. प्रकाश आणि अंधार त्यातूनच क्लिअर कट दिसायला हवा. Amen. आमेन. Even in America, अमेरिकेतही being a Christian nation, ख्रिश्चन देश आहे तो, माइंड यू. this has happened. हे झालेलं आहे. This has happened. हे झालेलं आहे. And so people are free. आणि लोक मोकळे आहेत, कोणाला काय करायचं ते करतात. But then that will happen. पण असं होणारच आहे. Government is government. तसं म्हणायला गेलं तर असं होणार आहे, कारण सरकार आहे. They have to please the people. त्यांना लोकांना खुश ठेवायला लागतं. जर प्रजा बरोबर घेऊन चालायचं आहे तर प्रजेला हवं तसं राजाला मान्यही करायला But लागतं. the church has to please God, पण चर्चनी असं नको करायला. चर्चनी देवाला प्रसन्न करायचंय, isn't it? है की नाही? Even an American government will not open the Bible to see what it says. अमेरिकन सरकार देखील बायबल काय सांगत आहे हे पाहायला बायबल तर उघडणार नाही, भले तो देश ख्रिश्चन आहे. In their cabinet meetings, they will not open the Bible. त्यांच्या कॅबिनेट मीटिंग्स मध्ये ते थोडं बायबल उघडून बघणार आहेत. They want to stay in power. त्यांना सत्ता करायची आहे. See? सुपर पॉवर अमेरिका. But see, we have to stay in the Bible. पण आपल्याला बायबल मध्ये राहायला आहे. Praise the Lord. आमेन. And so this is going to increase. तर हे शेवटच्या दिवसात सगळं वाढणार आहे. You know, Iran has been permitted to develop nuclear. इराणला न्यूक्लिअर विकसित करायची परवानगी दिली गेली, माहिती असेल तुम्हाला. Obama had permitted. ओबामांनी परवानगी दिलेली आहे इराणला की यू कॅन डेव्हलप न्यूक्लिअर. So though Obama is saying that now we have really put Iran in that grip of ours, जरी of ओबामा agreement, म्हणतायत, आणि जरी ओबामा असं म्हणतायत की आम्ही इराणला आमच्या कराराच्या तावडीत अडकवून ठेवलंय, but even today's paper it said, तरी आजच्या पेपरमध्ये पण आलेलं आहे. the Iran government is saying we will not come under all the laws. इराणी सरकार आता म्हणायला लागलंय की आम्ही नाही सगळ्या नियमांखाली See, कोणाखाली अडकणार. They are preparing themselves for the nuclear war. ते स्वतःची तयारी करतायत न्यूक्लिअर युद्ध. Yes. And they will have a war. आणि ते युद्ध करणार. Their target is Israel. त्यांचं टार्गेट इस्रायल आहे. They have त्यांचं to लक्ष take इस्रायल आहे. Jerusalem. त्यांना येरुशलेम हवी आहे. Amen. So Amen. the whole eye is focused on Israel. तर संपूर्ण डोळा इस्रायलवर लागलेला आहे. Main focus is Jerusalem. मुख्य लक्ष येरुशलेम आहे. The most costliest earthly estate in the world. पृथ्वीवरची सगळ्यात महाग अशी इस्टेट. People will die for it. लोक मरतील Amen. त्याच्यासाठी. So we need to be prepared. आपण तयार असायला पाहिजे. We need not be shaken. आपण हलायची गरज नाही. Because these things will happen to them that do not believe in God. कारण या गोष्टी त्यांच्या जीवनात घडतील की ज्यांचा विश्वास देवावर नाही. But people like us, पण आपल्यासारखी जी कोणी माणसं आहेत who walk with God, जी देवाबरोबर चालतात, who please God, देवाला प्रसन्न करतात, God will contain evil for us. देव आपल्यासाठी
ते जे अरिष्ट आहे ती जी दुष्टाई आहे ती लांब ठेवे God will draw lines. आणि देव सीमारेषा आखेल And he will tell the devil, this much you can go, not further. आणि सैतानाला सांगेल पण की या माझ्या लोकांविषयी तू इथपर्यंतच कार्य करू शकतो त्याच्या पलीकडे नाही. And I told you last week when I was praying, I'm getting in my spirit, God is engaging more of his angels to the earth to save the righteous people. आणि मी गेल्या आठवडी तुम्हाला सांगितलं की मी प्रार्थनेमध्ये असताना मला हे वाढत्या प्रमाणात माझ्या आत्म्यात जाणवतं की देवबाप त्याच्या देवदूतांना वाढत्या प्रमाणामध्ये या भूतलावरच्या माणसांना वाचवायला तारायला पाठवत आहे. For elect's sake, he will contain a lot of evil. आणि जे निवडलेले लोक आहेत त्यांच्या विषयीनं देव या सगळ्या दुष्टाईला वाढत्या प्रमाणामध्ये सीमारेषेत आखून ठेवे. From the time the Lord has called me ज्या दिवसापासून देवानी मला पाचारलं till today, तो दिवस ते आजचा दिवस God has been very strongly with me. देव फार खंबीर रीतीनं माझ्या बरोबर राहिला In everything that I undertake, म्हणजे जे काही मी हातात घेतो I have seen the mighty hand of God. मी देवाचा महान हस्त त्यामध्ये पाहिलेला आहे And I know it for sure. आणि मला नक्की माहितीये See, if you are sure that God has called you, you will be sure that he will contain evil for you. तुम्हाला जर खात्री असेल ना की देवाने तुम्हाला पाचारलंय तर तुम्हाला ही खात्री पण असेलच की देव माझ्यासाठी दुष्टाई लांब ठेवणार आहे. I'm not just talking in the air मी हवेत बोलणारा नाहीये like people just talk. जसं अलीकडे लोक बोलतात मी नाही. I will not talk. If God does not say to me, I will not talk. देव माझ्याशी बोलला नाही तर मी बोलणार नाही. I'm not interested. मला त्यात इंटरेस्ट नाही, उत्सुकता नाही. I'll just be a member in some church. मी कुठल्या तरी चर्च मध्ये मेंबर होऊन Be राहील faithful to that pastor, be faithful to that church. आणि त्या पास्टरांची विश्वासू राहील, त्या चर्चची विश्वासू राहील. I don't want to lose my eternity. I don't want to lose my rewards. या सगळ्या पायी मला माझं प्रतिफळ आणि माझं सनातन जीवन गमवायचं नाही. Praise the Lord. Amen. But I know I have met the Lord. परंतु मला एक माहितीये ना, मी देवाला भेटलोय. Praise God. Amen. 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 Luke 21:36, Jesus said, लूक 21:36 मध्ये येशू म्हणाला, watch you therefore and pray always that you may be accounted worthy to escape all these things that shall come to pass and to stand before the Son of Man. लूक 21:36 मध्ये येशू म्हणाला, यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबल असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा. Watch and pray, watch and pray, watch and pray. सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. Watch and pray. जागृत राहून प्रार्थना करा. That's what Jesus is saying. असं येशू म्हणत आहे की जागते करो प्रार्थना. Paul says in Hebrews इब्रिकरास पत्रामध्ये पॉल म्हणतो 2 and 3, 2:3 how shall we escape if we neglect so great a salvation? अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केलं तर आपला निभाव कसा लागायचा. दुर्लक्ष करू नका. या तारणाकडे दुर्लक्ष करू नका. लक्ष ठेवा. लक्ष ठेवा या तारणाकडे. Praise God. Amen. See, there are lots of righteous people here, कसं आहे, इथे नीतिमान माणसं खूप आहेत and God cannot just wipe out even the righteous people. आणि देवबाप नीतिमान माणसांना असंच तर नाहीसं करू शकणार नाही. Everything that is pure, holy and perfect, God will take care. जे काही पवित्र आहे, परिपूर्ण आहे, त्या सगळ्याला देव सांभाळेल. Amen. आमेन. The fire that is coming, it will only make the gold more pure. It will not affect its content. जी आग आहे ती सोन्याला केवळ शुद्ध करणार आहे, सोनं खलास करणार नाही. Amen. Amen. Yes, iron and other ores and everything else will be consumed. तर बाकीचे धातू भस्म होतील. Amen. Amen. Other metals, बाकी अशुद्ध धातू त्यात असलेले wood भस्म and होतील. hay. मग त्यामध्ये लाकूड म्हणा, गवत म्हणा, अशुद्ध धातू सोन्यात असलेले भस्म होतील, पण सोनं नाही आगीत He खलास will होत. not allow one soul that is inclined towards the Lord Jesus Christ to be destroyed. एकही जीव जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे कलंडलेला आहे त्याचा नाश तो नाही होऊ देणार. Everything that is to be extracted will be extracted. जे सगळं त्याला आपल्यातनं शोषून घ्यायचं आहे, अशुद्धता ती तो सगळी शोषून बाहेर काढेल. Nothing will be left that which has the slightest goodness of the Lord in it. आणि असं काही त्यात राहणार नाहीये की जे शोषून घेतलं जाईल आणि प्रभूचं होतं का प्रभूच्या चांगुलपणातलं होतं. Amen. Amen. So don't only think only the perfect saints will be protected, but even those saints who have an inclination towards the Lord will be saved. तर परिपूर्ण संतांना protected. संरक्षण मिळणार आहे असं समजू नका, पण ज्या संतांनी येशूकडे कलंडायचं ठरवलेलं आहे त्या संतांना देखील संरक्षण मिळणार आहे. Amen. Like we see the sugarcane juice in every corner. जसं आपण उसाचा रस सगळीकडे पाहतो ना, गुराळ उसाचा, The sugarcane is put in that machine, त्या उसाला त्या मशीन मध्ये घालतात and it presses the cane, आणि त्या उसाला दाबलं जातं. and all the fresh juice is collected in a container. सगळा ताजा रस जो आहे उसाचा तो एका भांड्यात गोळा केला जातो. See,
they don't just put it once, एकदा नाही टाकत फक्त त्या they उसाला, put it second time, परत एकदा टाकतात, third time. दुसऱ्यांदा टाकतात, Some, तिसऱ्यांदा टाकतात. some who are more greedy put 4 times. काही जे फार लोभी आहेत ते 4 वेळेला त्याच उसाला परत मशीन मध्ये टाकतात. Amen. Amen. And so that every drop of it comes into that की container. अजून रस निघू दे, अजून रस निघू दे. All the प्रत्येक sweetness should come out. सगळी गोडवी बाहेर आली पाहिजे उसातनं. Only the husk should be thrown out. आणि फक्त तो भुसा जो आहे, चुरा जो आहे उसाचा तो फेकायचा, बाकी सगळा रस आला पाहिजे. Little juice, one drop juice also should not be left. आणि एक थेंब उसाचा रस सुद्धा सोडला गेला नको, म्हणजे राहायला नको. Amen. Amen. In the same way, तसंच God will take out all the pure for himself. देव सगळी शुद्धता स्वतःसाठी अशी आपल्याला चेपून चेपून काढून तर घेणार आहे. Praise God. That's why I said, don't leave the Lord. आणि म्हणून मी म्हंटल ना, प्रभूला सोडू नका, Don't leave the Lord. प्रभूला सोडू नका. You make a mistake here, make a mistake there, but see that you come to church regularly, pray and watch and pray. हो, चुका झाल्या तर होऊ देत, पण चर्चला येत राहा. करू नका, चुका करू नका. मुद्दामून करायच्या नाही, Pure will be taken out. शुद्ध बाहेर काढलं जाईल. Amen. Amen. And God will leave the evil. आणि देव वाईट दुष्टाई सोडे. God is going to extract everything. देव आपल्यातनं सगळं दाबून दाबून काढणार आहे. Then the 1000 years of God will start when his people will be staying with God. आणि मग जेव्हा देवाची माणसं देवाबरोबर राहतील तेव्हा 1000 वर्ष देवाची सुरू होती. Praise the Lord. Amen. You know, there are many things that are happening, so we बऱ्याच have to be गोष्टी very careful. घडतायत. तुम्हाला Jesus माहिती said असेल, in येशू Matthew बोलला. 24:28, मत्ती 24:28, for wheresoever the carcass is there, there will be the eagles gathered together. मत्ती 24वा अध्याय त्यातलं 28व वचन, येशू म्हणाला, जेथे कुठे प्रेत असतील तेथे गिधाड असतील. There will be the vultures gathered तिथं together. गिधाड जमणारच. Where there is dead body, vultures will be found. मुडदे दिसले की गिधाड येणार. Amen. Amen. That means the devil will come to devour the spiritually dead. म्हणून आध्यात्मिक रीतीनं जे मेलेले आहेत त्यांचा नाश करायला सैतान येणार. Amen. Amen. See? But where there is the life of Jesus Christ, पण जिथं येशू ख्रिस्ताचं जीवन आहे the vultures and the evil spirits cannot touch. तिथे गिधाड आणि दुरात्मे स्पर्श करू शकणार They नाही, cannot harm us. आपल्याला इजा करू शकणार नाही. That's why in verse 27 Jesus said, म्हणून 27व्या वचनात त्याच अध्यायात येशू बोलला, as the lightning comes from east to west, so the Son of Man comes. जशी वीज पूर्वेकडून निघून येते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. You know, later on the people will realize what a folly they had committed. आणि मागाहून मग लोकांना उमगेल की माझ्याकडनं किती मोठी चूक झाली. If only I had accepted Jesus. जर फक्त मी येशूला स्वीकारलं असतं तर. I was only religious. मी केवळ धार्मिक होतो, I went to church also. मी चर्चलाही गेलो, But I never accepted Jesus in my life. पण मी येशूला कधी माझ्या जीवनात स्वीकारलं नाही, चर्चला जाऊ नाही. Then the truth will dawn to them. मग सत्य त्यांच्यावर उजाडेल. Like the 5 foolish virgins. 5 मूर्ख कुमारिकांप्रमाणे They realized their folly very late त्यांना त्यांची चूक कळली, पण खूप उशिरा. and started knocking at the door. आणि मग त्यांनी दार वाजवायला सुरुवात केली, But it was too late. पण उशीर झाला. It was too late. उशीर झाला खूप. The Lord, the Master said, I don't know you. The आणि group मग- said, I don't know you. धनी किंवा वर असं म्हटला की मी तुम्हाला ओळखत नाही. So God is drawing a line in your life. देव तुमच्याही जीवनात एक रेषा आखत आहे. But for that you see that you please God. त्याच्यासाठी तुम्ही एक पहा की देवाला प्रसन्न ठेवा. Like in the book of Job. जसं इयोबाच्या पुस्तकात Bible says in Job 1:10, इयोब पहिला अध्याय 10 वचन बायबल म्हणतो, God had set a hedge around Job देवाने इयोबाच्या सभोवताली कुंपण घातलं. and about his house and about his family and about his possessions. त्याचं घर, त्याचा परिवार आणि त्याची मालमत्ता याच्या सभोवताली. God had blessed the work of his hands. देवाने त्याच्या हातच्या कृत्यांना आशीर्वादित केलं. You see, when Satan wants to tempt Job, wanted to tempt Job, सैतानाला जेव्हा इयोबाला मोहात टाकायचं होतं, it became the testing of God. त्याला ती देवाकडनं आलेली कसोटी झाली. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when believers are tempted of God, it is God testing you. विश्वासू लोकांना जेव्हा देवाकडनं मोह येते असं वाटतं, ती देवाकडनं आलेली त्यांची कसोटी असते. When unbelievers are tempted by the devil, there is no testing of God. That's why it crosses every limit. अविश्वासू माणसांना जेव्हा सैतानाकडनं मोह येतात, त्यामध्ये देवाकडची कसोटी आणि परीक्षा नसते आणि म्हणून ते त्या मोहात सगळ्या लिमिट पार करून काही करतात. The devil crosses the limit to attack you. सैतान लिमिट क्रॉस करतो त्यांना हल्ला करायला. Are you understanding? If you want to write it down what I'm saying. म्हणजे मी बोलले ते कळलं का तुम्हाला की अविश्वासू लोकांवरती जेव्हा सैतानाकडनं मोह येतात त्यावेळेला ते मोह
जिवंत देवाकडनं त्यांच्यासाठी आलेली परीक्षा किंवा कसोटी नसते आणि म्हणून सैतान त्या मोहांना कुठल्याही टोकापर्यंत घेऊन जाऊन त्यांना अरिष्टात आणू शकतो. See? And that temptation can destroy that person. आणि तो मोह त्या माणसाचा नाश करू शकतो. But when it comes to believers, when the devil tempts them, God applies his testing, so there is a limitation and the devil doesn't cross that boundary of God for his people. पण विश्वासू लोकांचा जेव्हा प्रश्न येतो आणि विश्वासू लोकांवरती जेव्हा अशा पद्धतीनं समजा काही मोह येऊ लागले तर देव त्याला देवाकडनं येणाऱ्या कसोटीत किंवा परीक्षेत बदलून टाकतो आणि सीमारेषा आखतो की एवढंच त्याच्या पलीकडे नाही. So when I'm talking about temptation, I'm talking about even persecution. तर मी मोहांविषयी बोलत असताना छळांविषयी सुद्धा बोलत आहे. हे लक्षात घ्या, छळही होऊ शकतात. When the persecution comes on the unbelievers, अविश्वासू लोकांचा जेव्हा छळ होतो, God by his grace may save them. देव त्याच्या कृपेनं कदाचित त्यांना वाचवेल He may be obliged to save them. आणि देव त्यांना बांधील असेल त्यांना वाचवायला. But he is not covenanted to save them. देवाचा करार नाहीये त्यांच्याशी की मी तुम्हाला वाचवीन. करारी नसणार आहे पण बांधील असेल अविश्वासू लोकांना वाचवायला. See? So all the time it may not be the same case. तर सदैव तशीच केस असणार नाही. But for believers, पण विश्वासू लोकांचं God is not only obliged but covenanted also to save you and protect you. विश्वासू लोकांचं म्हटलं तर देव केवळ विश्वासू लोकांना बांधील नाहीये तर देवानं विश्वासू लोकांशी करार केलाय की मी तुला वाचवणार, मी तुला तारणार. Praise the Lord. Amen. God told the devil about Job. देव सैतानाला इयोबाविषयी बोलला All right, you may test him. की ठीक आहे तू त्याला पारख, Do whatever you want with everything else, but don't harm him physically. तुला जे हवं ते त्याच्याविषयी न कर पण शारीरिक रीतीनं त्याला इजा करू नको. After Job passed the test, आणि इयोबानं या कसोटीला पास केल्यावर the devil said, I want to go further. सैतान म्हणाला की मला अजून थोडं पुढे त्याला जायचंय. Okay, God said you can. देवानी परत त्याला परवानगी दिली की सैताना ठीक आहे जा. But see that you spare his life. पण त्याचा जीव नाही घ्यायचा, Don't touch his life. त्याच्या जीवाला हात नाही लावायचा, Don't touch his soul. त्याच्या जीवाला स्पर्श नाही करायचा, You can touch his body. त्याच्या शरीराला तू हात लाव. So God draws a line. देव अशी सीमारेषा आखतो Amen. That the devil cannot go any further. की सैतान त्याच्या पुढे आपल्यावरती नाही काही करू शकत. Like in Job 38 verse 11, जसं इयोब 38:11 Bible says, बायबल म्हणतं, thus far and no further will you come. Here your proud waves must stop and they have to stop. Say, येतपर्यंत तू येशील, याच्या पलीकडे येणार नाहीस आणि येथे तुझ्या उफळत्या लहरी थांबतील. say, आमेन. he says, proud waves should stop here. इथे तुझ्या उफाळत्या म्हणजे गर्विष्ठ लहरी इथपर्यंतच, याच्या पुढे नाही. That's why you see on the seashore, you can play on the beach. Say, आणि म्हणून तुम्ही समुद्र किनारी पाहता की तुम्ही बीचवर खेळू शकता. whenever I go to the beach, I say, I thank you, Lord. If you had not drawn a boundary, this water would have come on the shore. जेव्हा किंवा मी बीचवर जातो मी देवाला धन्यवाद देतो आणि म्हणतो की दे बाबा समुद्राला तू रेषा आखून दिली म्हणून चांगलं झालं, नाही तर मला बीचवर बसता खेळता आलं नसतं. Did you see that? है ना. So it's not a natural line, it's a spiritual line. आणि नैसर्गिक रेषा कोणी माणसाने ओढलेली नाही, ही आध्यात्मिक रेषा देवानी ओढली आहे. You cannot see this line, God can see it. आणि ही रेषा तुम्हाला दिसणार नाही पण देवाला दिसते. Amen. Amen. The devil can see it. सैतानाला दिसते. He can see the line drawn. सैतान ती रेषा ओढलेली पाहू शकतो. Praise God. आमेन. It's God's line. देवाने आखलेली ती रेषा आहे. David said दावीद बोलला in Psalm 65 verse 7, स्तोत्र 65 त्यातलं 7वं वचन, You, O God, has silenced the shouting of the nations. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांची गर्जना आणि लोकांचा दंगा तू शांत करतोस. लोकांचं दंगा शांत करणारा आपला देव आहे. आमेन. Praise the Lord. What a good word that is in Marathi. म्हणजे मराठीत छानच लिहिलंय हो. असं लोकांचे दंगा लागतं बंद ना? करणारा येशू आहे. लागतं Praise कसं तरी God. कसं तरी होतं. Amen. लोकांचा दंगा शांत करतो. Let people shout. लोकांना दंगा करू दे, Our God will silence them. आपला देव त्यांना शांत करेल. Praise God. देवाला Say, धन्यवाद. God had drawn a line. देवानी रेषा आखली. What, Pastor, if the devil shows at the door? Don't worry. पास्टर जर सैतान दाराशी आला तर काळजी नका करू. God is thinking that you are worthy of They- testing. देव विचार करतोय की तू कसोटीच्या लायकीचा आहेस. If you are not worth testing, you are not worth anything for God. तू जर कसोटीच्या पात्रतेचा नाहीस
तर तू देवासाठी कशाच्याच पात्रतेचा नाही, You're not worth a rupee for God एका दमडीचा नाहीस. if you're not worth testing. जर तुझी कसोटी होत नाही, तू कसोटीच्या पात्रतेचा नाहीयेस, तर तू देवासाठी एका दमडीचा नाहीस बेटा. See, your value rises as you're tested. राजा, जेवढं भट्टीत घालून शुद्धता होईल तेवढी शोरूम मध्ये किंमत वाढेल. People cannot stand testing today. अलीकडे लोकांना बेरिंग कपॅसिटी झिरो, Impatient. नाही सहन होत. त्यांनी असं सांगितलं, यांनी असं अधीरवाची. सांगितलं, असं केलं, हे तसं असं बोलले, ते तसं बोलले, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. You should be strong. असं नव्हे, खंबीर राहा. Not only voice strong, but heart strong. हृदयानं खंबीर राहा ना. Strong in the word. देवाच्या शब्दात खंबीर राहा. Are you understanding? हे की नाही? कळतं का मी काय म्हणतो? Amen. Jesus will not allow you to be tempted more than you can endure. येशू ख्रिस्त नाही तुम्हाला एवढ्या मोहात आणि कसोटीत टाकणार आहे की जे तुम्हाला सहन होत नाही, सहनशक्ती पलीकडे आहे The तुमच्या. anointing will be there to give you endurance. अभिषेक असेल ना तुमच्यावरती, तुम्हाला ती चिकाटी आणि सहनशीलता द्यायला. In all these 27 years, या सगळ्या 27 वर्षात I faced lots of shouting of the nations. मी लोकांचा दंगा खूप पाहिलेला आहे. Many enemies came against me. कितीतरी शत्रू माझ्या विरुद्ध आले, But पण through it all, त्या सगळ्यात I remained calm. मी शांत राहिलो. What you cannot do, you should not do. जे आपण करू नाही शकत ते आपण करू नये. People, see, when the elephant walks, the dogs have to bark. हत्ती चालला की कुत्री भुंकतात. The elephant should not turn around and run after every dog. हत्तीने परत जाऊन प्रत्येक कुत्र्या मागे धावायचं नाही. काय काय बोळातून कुत्र जाऊ शकतं, हाती जाऊ शकत नाही. गल्लीत ना कुत्री फिरू शकतात, हत्ती नाही. Amen. Amen. Say, we are on the king's highway. आपण राजाच्या महामार्गावर आहे. And those who are pilgrims and on a pilgrimage, they should not stop and attend to all these village shouting. आणि हे जे सगळे यात्रेकरू आहेत, त्यांनी लोकांचा दंगा शांत करायला स्वतः पाहू नये. You are passing that village. तुम्ही यात्रेकरू आहे ना, प्रवासी आहे ना, त्या गावाला पास करून पुढे जाणार आहे ना, मग गावकऱ्यांच्या दंग्याला कशाला एवढं टेन्शन घेऊन बसताय? Say, आपल्याला if पुढे you are त्या not गावात- going to stay in that place, जर त्या गावात आपल्याला सेटल व्हायचं नाहीये, why do you get involved? कशाला त्यात गुंताय? Praise God. की गावात And we are गावकरी- pilgrims. आपण यात्रेकरू आहे, है की नहीं? पृथ्वीवरती यात्री हूं मैं जग में प्रभु जी ना, ऊपर जाना है ना, पर छोड़ना भाई. And Job was blessed. इयोब आशीर्वादी झाला. And Job knew इयोबाला माहित होतं how to be blessed. आशीर्वादित कसं व्हायचं. That's why he said, म्हणून तो बोलला, when I will be tested, I will come out as gold. जेव्हा माझी पारख होईल तेव्हा मी सोन्यासारखा बाहेर Some पडेन. don't have this realization. काहींना हे उमगत नाही, समजत नाही. They talk about why the testing. ते असंच विचारत राहतात, का हा त्रास, का ही परीक्षा. But Job did not say why the testing. इयोब असं नाही बोलला की का ही परीक्षा, He said, फक्त असं बोलला, God has promotion for me. देवाने माझ्यासाठी बढती ठेवली. After I am tested, I will come forth as gold. माझी परीक्षा संपली, पास झालो की मी येतो सोन्यासारखा बाहेर. And God couldn't elevate him unless he went through a testing. आणि जोवर तो या सगळ्या परीक्षेतनं कसोटीतनं गेला नाही, देव त्याला बढती देऊ शकत नव्हता, शकला नाही. Amen. Amen. So it's not a physical line, it's a spiritual line. It's more of a symbolical line, a word of line. ही शारीरिक रेषा नाही, ही एक सिम्बॉलिकल आहे, ही आध्यात्मिक आहे, ही शब्दाची रेषा आहे. Amen. All lines. There are many, many lines in this अशा world. अशा अनेक रेषा आहेत. In the spiritual realm, there are many lines. आध्यात्मिक जगात अनेक रेषा आहेत. आपल्याला रेषा नाही, आपण कुठेही जातो, काही करतो, काय करायचं काय करायचं. आपल्याला सीमा कळत नाहीत, आपण सगळीकडेच मर्यादा ओलांडतो. But God has a line drawn everywhere. पण देवानी सगळीकडे बॉर्डर लाईन ठेवली, Everywhere. सगळीकडे. Devil, you cannot go beyond this. सैताना ह्याच्या पलीकडे जायचं नाही. Waves, you cannot go beyond that. समुद्राच्या लाटांनो, समुद्र तुमचा आहे म्हणून ह्याच्या पलीकडे जायचं नाही. Nations, you cannot shout so much against them. देशांनो, एवढा दंगा करायचा नाही. Say, I will contain evil. मी दुष्टाई लांब करी. I will shorten the length of time so that my people should not be troubled. मी काळाची जी लांबी आहे ती कमी करीन, म्हणजे माझ्या लोकांना त्रास होऊ नये. In the families, he draws line. परिवारांमध्ये तो रेषा ओढतो. Amongst unbelievers, he draws a line. अविश्वासू लोकांमध्ये तो रेषा ओढतो. In the workplace you are there, he draws a line. आपापल्या ऑफिस मध्ये तो रेषा ओढून देतो. Say,
In your neighborhood, he draws a line. शेजाऱ्या पाजारांमध्ये रेषा ओढून In देतो. the spiritual realm, he draws a line. आध्यात्मिक जगात तो रेषा ओढतो. Otherwise, the devil could finish us off. नाहीतर सैतान आपल्याला सगळ्यांना खलास करू शकतो. Do you understand that? कळतं का मी काय म्हणतो? Otherwise, yesterday you saw that case. काल तुम्ही पाहिलं का? That fellow had 3 locks. on 3 his कुलप body. लावलेला एक माणूस आला होता. 3 locks. 3 कुलप लावून 2 त्याला on his feet, 2 पायाला, 1 on his hand. एक हाताला कुलूप लावून साखळी बांधून त्याला बीड जिल्ह्यातनं काल इथे आणलेला. Put his hand like that. असा हात बांधला होता. Because he was so violent. इतका तो असा हिंसात्मक व्हायचा. Violent. हिंसा. You read in Gadara story? तुम्ही वाचलं ना गदारामध्ये? He broke the chains. हा, तो कसा तो दुरात्माग्रस्त साखळ्या तोडायचा. This fellow, हा 3 locks on his body. 3 कुलप त्याच्या अंगाला साखळ्या बांधून यांनी लावलेली. Because the moment he's released, he would become violent and attack everybody. कारण कुलूप काढलं की ते म्हणतात हा हिंसात्मक होतो, सगळ्यांना मारतो. फ्रीज फोडलं त्यांनी, टीव्ही फोडलाय. See, this is what happens when there is no line drawn. सीमा रेषा आखलेली नसेल ना की हे असं होतं. One of us can go to that extent. आपल्यातला प्रत्येक जण त्या टोकाला पोहोचू शकतो. See? Some will say, oh, but I was never demon possessed, though I never believed in Jesus. काही लोक म्हणतील नाही, माझा येशूवर विश्वास नव्हता तरी माझ्या अंगात कधी भूत आलं नाही. That is the grace of God. देवाची कृपा आहे म्हणून आलं नाही सर. Grace of God. नाही तर वेळ नाही Some cases he leaves back so you may understand his restraining power. पण काही प्रकरण तो अशी मागे ठेवतो अशासाठी की आपल्याला कळावं की किती तो धरून आहे सगळं. See, the world has not gone out of his hands. जग त्याच्या हाताबाहेर गेलेलं नाही. Some people he leaves them काही लोकांना देव सोडतो that you may understand without his grace what happens. की देवाच्या कृपेशिवाय त्यांना कळावं किती ठोकरा आणि ठेचा खायला लागतात. And yesterday I prayed. काल मी प्रार्थना केली त्याच्यावर. They unlocked all the 3 locks. मग त्यांनी त्याची 3 कुलप काढली. He was calm. शांत झाला. Yes, it will take time for his mind to develop. अर्थातच त्याचं मन व्यवस्थित विकसित व्हायला अजून जरा वेळ लागेल. Because 5 years or something he was kept. कितीतरी वर्ष, 5 वर्ष माझ्या मते त्याला असं ठेवलंय त्यांनी बांधून. त्याचा भाऊ आला होता बरोबर. What I'm saying is this. माझं म्हणायचं तात्पर्य हे आहे, My God is a wonderful God. माझा देव महान आहे. So don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Nothing untoward will happen to you as long as you walk in the grace of God. जोवर तुम्ही देवाच्या कृपेत चालाल ना तोवर असं तसं काही होत नाही तुम्हाला. Amen. होणारच नाही. Because every one of us has an appointed angel. का आपल्या प्रत्येकाकडे नेमलेला दूत आहे. You know how when Moses died, मोशे जेव्हा मरण पावला तुम्हाला माहित आहे. he was buried. त्याला पुरण्यात आलं. And the devil disputed with Michael the archangel आणि सैतानानं मिखाएल आद्य देवदूताशी झगडा केला. concerning the body of Moses. वादिवाद घातला मोशेच्या शरीराविषयीनं, See? प्रेताविषयीनं, शरीराविषयीनं. God would not allow Moses' body to be decayed completely. देव मोशेच्या शरीराला संपूर्ण सडू देणार नाही. We didn't know when it was. आपल्याला माहित नाही हे कधी झालं. Maybe as soon as he was buried, the devil came there and disputed over the body. We त्याला don't know. पुरल्यानंतर सैतान तिथे येऊन त्या देवदूताशी वादिवाद घालू लागला मोशेच्या शरीराविषयीनं. आपल्याला माहित नाही. पण No one was raised up like Moses was. मोशे प्रमाणे कोणीच उचललेलं नव्हतं. Amen. See, before the resurrection of Jesus, Moses came on the Mount of Transfiguration. with येशूच्या Elijah. पुनरुत्थाना अगोदर मोशे त्या रूपांतराच्या डोंगरावर आला. We know Elijah was caught up alive, आपल्याला माहितीये एलिया जिवंत वर घेतला but गेला. Moses was dead. पण मोशे मेलेला होता. See, he was buried, त्याला पुरलेलं होतं. but he came पण तो आला तिथे त्या रूपांतराच्या डोंगरावर. before Jesus could die. तेही येशू मरण्या अगोदर. Amen. How did this happen? हे कसं झालं? It was an exception. एक हा अपवाद आहे. It was an exception because that was the resurrection for him. कारण त्याच्यासाठी ते पुनरुत्थान होतं. That even which Abraham didn't get, Moses got. जे अब्रामालाही मिळालं नाही ते मोशेला मिळालं. So there are exceptional cases in the Bible where you see we don't have an answer. तर बायबलमध्ये अशा अपवादाच्या केसेस असतात की जिथं आपल्याकडे उत्तरं नसतात. पण याचं असं का? But he had the touch of God on his life. पण एवढं माहितीये की त्याच्या जीवनावर देवाचा स्पर्श होता. That's why the devil was fighting not for the body of Abraham or
Isaac or Jacob, but Moses. म्हणून सैतान अब्राहम, इसाक, याकोब यांच्या कुणाच्याही प्रेतांसाठी वादिवाद घालायला आला नाही, पण मोशेच्या. I'm telling you, when you have the touch of God on your life, मी सांगतो ना, जेव्हा तुमच्या जीवनावर देवाचा स्पर्श असतो, there is a sense when God draws a strong line around you. त्याला देव काय करतो की एक खंबीर अशी रेषा आपल्या सभोवताली ओढतो. Devil cannot go further. आणि सैतान त्याच्या पुढे नाही येऊ शकत. Devil could not take away the body of Moses, सैतान मोशेचं शरीर प्रेत घेऊ नाही शकला, though it was a dead body. जरी ते मेलेलं शरीर होतं. How much more the living saints? मग जिवंत संतांना तो किती सुरक्षित ठेवेल. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry about death. म्हणून मृत्यूची भीती बाळगू नका. Don't worry about what attacks will come. काय हल्ले होणार आहेत याचंही टेन्शन घेऊ नका. Yes, the last days are seeing many things. शेवटच्या दिवसांमध्ये बरंच काही पाहिलं जाणार आहे. You will hear many things, तुम्ही बरंच काही ऐकाल शेवटच्या दिवसात. many shocking things. आणि धक्कादायक गोष्टी कानावर येतील. Many antichrists will come अनेक ख्रिस्त विरोधक येतील and they will say, follow me, follow me. आणि म्हणतील माझ्या मागे चाल, माझ्या मागे चाल. But they are antichrist. पण ते ख्रिस्त विरोधक आहेत. See, they are antichrist. ते ख्रिस्त विरोधक आहेत. They will tell you, I will tell you who Jesus is. ते तुम्हाला म्हणतील ये मी तुला सांगतो येशू कोण आहे. And they will give you a different gospel. आणि तुम्हाला वेगळीच सुवार्ता सांगतील. Paul says, even if an angel from heaven comes to you and gives you a different gospel than which that I have preached, पॉल म्हणतो स्वर्गातून don't accept it. स्वर्गातल्या एखाद्या देवदूताने जरी मी जे शुभवर्तमान तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आणि काही शुभवर्तमान दिलं तर ते स्वीकारू नका. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, whenever an altar is lifted up for God, जेव्हा केव्हा देवासाठी वेदी बांधली जाते, the devil comes there to attack. सैतान तिथे हल्ला करायला येतो. Every time a church is built, ज्या दरवेळेला एखादं चर्च बांधलं जातं when the ribbon is cut, आणि त्या चर्चच्या उद्घाटनाची फीत कापली जाते, he stands there to enforce a territory for himself. सैतान तिथे उभा असतो की आता मी माझी बाउंड्री कुठं आखू. But when we raise up an altar, we are enforcing a territory for God. पण ज्या ज्या वेळेला आपण तिथं देवासाठी वेदी बांधतो त्या त्या वेळेला जणू आपण देवाला परवानगी देत असतो की आता तू तुझी बाउंड्री आख. Praise God. Amen. Amen. So this territory has become the Lord's. तर ही जी सगळी बाउंड्री आहे ती देवाची आहे. God has drawn a line. देवानी सीमारेषा आखलेली आहे. He's saying, my people are coming here. ते म्हणतो माझे लोक इथं येतात, I have to protect the church. मला चर्चला सुरक्षित ठेवायला लागेल. That's why God has protected our church आणि for all म्हणून these years. देवाने गेली सर्व वर्ष आपलं चर्च सुरक्षित ठेवलंय. Praise God. देवाला So, धन्यवाद. so we don't need to worry about anything, म्हणून आपण कशाचीही काळजी करायची गरज because नाही. I'm not preaching a gospel which is a different gospel. कारण मी वेगळं कुठलं शुभवर्तमान गाजवत नाही. I'm preaching the gospel that preaches the full counsel of God. मी असं शुभवर्तमान गाजवत आहे की ज्यात देवाची संपूर्ण सल्ला मसलत आहे. I don't want one of you to be carried away or gone in the wrong track. माझी इच्छा नाही की तुमच्यातला एकही जण भकावा आणि कुठे चुकीच्या मार्गाला लागावा. I will preach to you always the true gospel and the true Christ. मी सदैव तुम्हाला खरा ख्रिस्त आणि खरं शुभवर्तमान सांगेन. Praise the Lord. Amen. So certain things that the devil is about to do in the end ages, he may not be successful in doing it in our lives because we walk with God. तर केवळ आपण देवाबरोबर चालत आहोत म्हणून ज्या काही गोष्टी शेवटच्या काळात सैतानाला आपल्याही जीवनामध्ये करायच्या असतील त्यात त्याला गळ बसेल. Certain things you may not understand from the scriptures. काही गोष्टी शास्त्रवचनातल्या कदाचित तुम्हाला कळणार नाही. That doesn't mean that the Bible is wrong. याचा अर्थ असा नाही की बायबल चुकीचं आहे. It means that we are not much educated in the word and it has not been revealed to us. याचा अर्थ असा लागतो की देवाच्या शब्दात आपण फारसे शिक्षित नाही आणि आपल्याला तेवढं देवाचं वचन अजून प्रकाशित झालेलं नाही, प्रगटीकरण नाही. Praise the Lord. Amen. And there is a difference between information and knowledge. जसं एखादी माहिती आणि ज्ञान यात फरक असतो. And there is a difference between information, knowledge and wisdom. आणि माहितीचं ज्ञान आणि ज्ञान किंवा सुज्ञता वेगळी असते. Praise the Lord. माहितीमुळे आलेलं ज्ञान वेगळं आणि जातीनं असलेलं ज्ञान वेगळं. That's why Paul speaks about the mystery of faith. आणि म्हणून पॉल विश्वासाच्या रहस्याविषयी बोलतो. See, there is a mystery of faith. Even faith has to a certain extent a mystery that you may not understand. विश्वासात पण काही प्रमाणात रहस्य असतील की जी तुम्हाला कदाचित कळणार But नाही. as long as you have got the foundation of Jesus Christ, it is enough. पण जोवर तुमचा पाया येशूचा आहे किंवा तुम्हाला येशू म्हणून पाया मिळालेला आहे बास आहे. Praise the Lord. Amen. So in these last days, तर या शेवटच्या दिवसात let us be awake, आपण जागृत राहू. because everything that the Bible said of his second coming
कारण त्याच्या दुसऱ्या आगमनाविषयीनं बायबल जे काही सांगतं it has already been exhausted. ते जवळजवळ आता सगळं घडत आलं, घडलं. You don't need to look now what he said about his first coming, आता तुम्ही हे पाहायची गरज नाहीये तो त्याच्या प्रथम आगमनाविषयी काय बोलला. because that the first century people should have noticed it. ते पहिल्या शतकातल्या लोकांनी पाहायला हवं होतं. Amen. Amen. So we don't study about the first coming. आपण आता प्रथम आगमनाचा अभ्यास करत नाहीये, We have करायचा to look नाहीये. forward to the second coming. आपण त्याच्या दुसऱ्या आगमनाचा अभ्यास करायचा. But we can learn from the first coming. पण त्याच्या प्रथम आगमनातनं आपण शिकू शकतो. Amen. Amen. Because everything that was said of his first coming कारण त्याच्या प्रथम आगमनाविषयीनं जे काही बोललेलं होतं was fulfilled. ते सगळं पूर्ण झालं. Everything was fulfilled to the T. अगदी सगळं तंतोतंत घडलं. Everything that the Old Testament prophets said about the coming Messiah, जुन्या करारातल्या संदेशांनी येणाऱ्या मसीहाविषयी त्या काळात जे काही सांगितलं it has been fulfilled. अगदी सगळं तसंच्या तसं पूर्ण झालं त्याच्या प्रथम आगमनात. Though the Jews even today are saying the Messiah is going to come, जरी यहुदी समाज आजही असं म्हणतोय की नाही मसीहा आता येणार आहे, त्याचं Yes. प्रथम आगमन म्हणजे ते म्हणतायत. they are saying he's going to come maybe in this year or next year or यहुदी maybe समाज sometime असं now. म्हणत आहे की मसीहा आता येणार आहे, या वर्षी का पुढच्या वर्षी, असं यहुदी समाजाची समज आहे. Now, we need to be sure whether the real Messiah is coming or Antichrist is coming. आपल्याला ही खात्री असायला पाहिजे की मसीहा येणार आहे का ख्रिस्त विरोधक येत आहे. Though both are coming. जरी दोघं येत आहेत हे तेवढंच खरं. And we believers know who the Antichrist is, who the Messiah is. आणि आपल्याला विश्वासू लोकांना माहितीये ना की ख्रिस्त विरोधक कोण आणि मसीहा येशू ख्रिस्त कोण. You know, once Jesus was sitting on the slopes of the Mount of Olives, एकदा येशू ख्रिस्त जैतून डोंगराच्या उतारावर बसलेला होता and his disciples came to him, आणि त्याचे शिष्य तेव्हा त्याच्याकडे आले and they were speaking about the magnificence of the temple of Herod, आणि हेरोदानी बांधलेल्या मंदिराच्या वैभवाविषयी गुणगान शिष्य करत होते. because it had that architectural beauty. कारण हेरोदानी बांधलेलं मंदिरच इतकं दिसायला सुंदर आणि छान होतं. It was maybe 4 folds bigger than Solomon's temple. 4 पदरी मोठं असेल शल्मोनाने बांधलेल्या मंदिरापेक्षा हेरोदानी बांधलेलं. Took more than 40 years to 40 वर्षाहून जास्त वर्ष लागली ते हेरोदानी बांधलेलं मंदिर बांधायला. because Herod wanted to please the Jews. कारण हेरोदाला यहुदी समाजाला खुश करायचं होतं. You know how the politicians are, they want to please a certain sect of people to gain their votes. राजकारणी मंत्री कसे they असतात do that. की एखाद्या समाजाचं मत जर त्यांना जिंकायचं असेल तर त्यांच्यासाठी काही करतात. And so, you know, the disciples prodded Jesus to tell him when the end will come. तर शिष्यांनी येशू ख्रिस्ताला हे सांगायला लावलं की समाप्ती कधी होणार आहे, शेवट कधी होणार आहे, गुरुदेव आम्हाला सांगा. You just tell us गुरुदेव सांगा ना आम्हाला की when सगळ्याचा the end शेवट will be and how it will be. सगळ्यांचा शेवट कधी होणार आहे, कसा होणार आहे, गुरुदेव सांगा ना What आम्हाला. will happen? काय होणार आहे सांगा ना गुरुदेव. Now, you know, when they were asking a question, आता शिष्य जेव्हा प्रश्न विचारत होते it was a general question. त्यांचा प्रश्न सर्वसाधारण होता And there were so many things that were going to happen that he couldn't answer them differently. आणि इतक्या साऱ्या गोष्टी घडणार होत्या की तो त्यांना वेगळ्या रीतीनं उत्तर देऊ शकला नाही. Like, you know, small children ask the fathers, जसं लहान मुलं वडिलांना विचारतात, so many, Daddy, what I will become tomorrow when I grow up. डॅडी मी मोठा झाल्यावर काय होणार. Now, it all depends on how much he studies and then आता हे याच्यावर see अवलंबून what आहे. is the field and how the circumstance will be in that time. Say, आता अर्थातच हे सगळं याच्यावर अवलंबून असतं की तो मुलगा किती अभ्यास करणार आहे, कुठलं क्षेत्र घेणार आहे, परिस्थिती तेव्हा कशी असणार आहे. say, and he says, I want to become a doctor, but then Daddy said, it all depends later on when you really, you know, increase in your understanding that you will understand which field to take. आणि मग मुलगा म्हणतो डॅडी मला डॉक्टर व्हायचंय. मग डॅडी म्हणतात तू मोठा झाला, तुझी बुद्धी विकसित झाली, तुझ्यात शहाणपण आलं, तू समंजस झाला की मग त्याच्यानंतर तू ठरवू शकशील की खरोखर तुला कुठलं क्षेत्र घ्यायचंय. Because every child says, I want to be a doctor or नाही तर मग प्रत्येक लहान लेकरू or a अलीकडे teacher. असंच म्हणतं ना मला डॉक्टर or a व्हायचं, pilot. नाही तर टीचर व्हायचं, नाही तर पायलट व्हायचं. Later on, some may become peons or some may become something else. We don't know. मागाहून कोणी काय होईल, का शिपाई होईल All आपल्याला depends माहित नाही. whether he finishes his education or not. See? शिक्षण संपवतात की नाही याच्यावर सगळं निर्भर असतं ना. Right? And in the same way, तसं in Matthew 24, मत्तईचा 24वा अध्याय when the disciples were asking Jesus when the end will come, how will it be? शिष्यांनी येशूला हा प्रश्न सारखा त्रास देऊन सतत विचारला की गुरुदेव आम्हाला तुम्ही सांगाच ना की शेवट कसा होणार आहे, कधी होणार आहे. Now, first of all, you need to understand. प्रथम तर तुम्हाला कळायला हवं That time they themselves were not very sure whether Jesus was the Messiah. त्यावेळेला त्या शिष्यांना स्वतःला एवढी 100% खात्री नव्हती की येशूच मसीह आहे. See, because the Holy Ghost had not come upon कारण them. पवित्र आत्मा तोवर त्यांच्यावर आलेला नव्हता. And see, because they all ran away when Jesus was taken captive. कारण येशूला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा हे शिष्य सगळे पळून गेले. So
Jesus could not really explain to them the whole thing तर correctly. येशू त्यांना सगळं काही व्यवस्थित रीतीनं स्पष्ट करून सांगू शकला नाही ते. But he mixed it all up in Matthew 24. पण मग ते 24 मध्ये येशूनी सगळ्याची मिसळ केली He said, not one stone will be upon another. आणि येशू त्यांना म्हटला दगडावर दगड राहणार नाही. See? And there were many things. बऱ्याच गोष्टी होत्या Because the temple had to be erased. कारण मंदिर धुळीत मिळणार होतं. Titus had to come तीत यायला हवा होता टायटस. and take over Jerusalem. टायटसनी येऊन येरुशलेम ताब्यात घ्यायला हवी होती. So which end they were talking? ते कुठल्या समाप्तीविषयी हे बोलतायत? Then Jesus had to die. मग येशूला मरायचं आहे. ते सगळं अजून बाकी होतं ना. And Jesus didn't only come for the Jews, he came for the Gentiles आणि also. येशू फक्त यहुद्यांसाठी आला नाही, तो परराष्ट्रीयांसाठी पण आला. आता यांना ते माहित नाही. आता या शिष्यांना तोवर हे सगळं माहित नाही. They only knew that Jesus came for us. शिष्यांना एवढंच माहिती की येशू आमच्यासाठी आला And he's going to set up the government. आणि येशू आता सत्ता लागू करणार आहे. But Jesus could not set up the government. पण येशू ख्रिस्त नाही सरकार बनवू शकला. Because कारण he had the Gentiles also in his mind to be saved. त्याच्या मनात परराष्ट्रीय पण होते ना, त्यांनाही तारायचं आहे ना. See? And then the Antichrist had to come. मग ख्रिस्त विरोधक येणार आहे. Rapture had to take place. स्वर्गारोहण व्हायला हवं आहे. Jews have to be saved later. यहुद्यांचं तारण नंतर होणार आहे. See? हे सगळे पैलू ना त्याच्यात. आता ह्यांना समजावून सांगायचं कसं? And their question was, when will the end be? How will it be? यांचा प्रश्न सरळ सोड शिष्यांचा So येशूला. which end you want to know about? शेवट कसा होणार आणि कधी होणार? तर आता कुठल्या शेवटाचं तुम्ही विचारताय? So the disciples had all things muddled up. तर शिष्यांची सगळी भेसळ होती. Because they thought only one thing, Jesus is going to come back, restore the kingdom back to the Jews. त्यांना एकच माहिती की येशू ख्रिस्त परत येणार आहे आणि गेलेली सत्ता व्यवस्थित परत आणणार आहे. So it would have been easy for Jesus to give some signs, but which sign he has to give? आता And येशूला for what? आता येशूला काही चिन्ह त्यांना देणं सोपं केलं असतं, पण अचूक रीतीनं ते विचारतायत काय, कुठली चिन्ह यांना सांगायची? Should I tell them that I am coming for them or I am coming for the Gentiles? यांना असं सांगू का की मी त्यांच्यासाठी येतोय, का मी यांना असं सांगू मी परराष्ट्रांसाठी येतोय? But today we are in a position when we look back, we know that he came for the Gentiles also and for the Jews also he is coming पण back. आज आपण अशा पोझिशन मध्ये आहोत ना की आज आपण मागे वळून म्हणू शकतो की तो यहुद्यांसाठी पण आला, परराष्ट्रीयांसाठी पण आला. And today we know he died for our sins on the आणि आज cross. आपल्याला हे माहितीये की तो आपल्या पापांसाठी पण वधस्तंभावर मरण पावला. And we know that Jerusalem has been taken over in those times. आणि आपल्याला हे पण माहितीये की येरुशलेमेवरती त्यांनी त्याला ताबा घेतला. History also says इतिहासात पण लिहिलेलं आहे that soon after Jesus said 40 years later Titus came and took over Jerusalem. येशू बोलल्यानंतर 40 वर्षांनी लगेच तो टायटस आलाच आणि त्यांनी येरुशलेम आपल्या ताब्यात घेतली. And they were scattered all over the world. आणि ते सगळे तिथले जे होते यहुदी अख्ख्या जगात पांगले. But God also said that in a given time they will all come back, and in 1948 they all came back and Israel was set up as a nation. पण ते म्हणाला होता की योग्य वेळेमध्ये हे सारे यहुदी पांगलेले परत इस्रायलात येणार आहेत. 1948 मध्ये जे घडलं, सगळे पांगलेले यहुदी एकत्र आले आणि इस्रायल ॲज अ नेशन, एक देश म्हणून अस्तित्वात आला. Amen. आमेन. And in the end of days Jesus is going to come back. काळाच्या समाप्तीला येशू परत येणार आहे. But then before that there is a rapture. पण त्याच्या अगोदर स्वर्गारोहण आहे. And then we will be taken up. मग त्या स्वर्गारोहणात आपण वर घेतले जाणार आहोत. Then we will come with Jesus. आपण येशू बरोबर येणार आहोत. Then he will defeat the evil forces. मग तो सगळ्या अरिष्टावरती मात मिळवणार आहे. Then the Jews will get their freedom वाईट completely. शक्त्यांवरती मात करणार आहे. तेव्हा यहुद्यांना संपूर्ण सुटका मिळणार आहे. So Jesus just gave them the answers by mixing up the incidents. तर येशू ख्रिस्तानी केवळ त्यांना मिसळ सगळ्या घटनांची एक मिक्सिंग करून उत्तर दिलं. So you need to understand which portion you are reading पण तुम्हाला कळायला हवं की तुम्ही कुठला भाग वाचताय and which is applicable to whom आणि कुणाला काय लागू पडतं and when. आणि कधी लागू That's पडतं, very important. हे महत्वाचं आहे. Amen. Like in Matthew 24:15 to 18, जसं मत्ते 24:15 ते 18 it was applicable for them right away what was going to happen. हे जे सारं लिहिलेलं आहे ते लगेचच जे घडणार होतं ते त्यांना लागू पडत होतं. Jesus said, येशू बोलला, then those who are in Judea should escape to the mountains. No one on the roof should go down into the house to take anything out. No one in the field should go back to get a coat. मत्ते 24:16 च्या पुढे, तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे. जो घराच्या धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात असलेल्या वस्तू बाहेर काढून घेण्याकरता खाली उतरू नये. जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारे येऊ नये. See, now he was not talking about rapture. आता तेव्हा तो स्वर्गारोहणाविषयी बोलत He was नव्हता. not talking about the end of days. आता तो दिवसांच्या युगाच्या समाप्तीविषयी तेव्हा बोलत नव्हता. But he was talking about the end of a certain dispensation that
is going to happen for the Jews at that time. पण त्यावेळेला यहुदी लोकांसाठी जो एक विशिष्ट काळ समाप्त होणार होता त्या काळाविषयी ना तेव्हा येशू बोलला. He was speaking about the siege that will take place 40 years later. 40 वर्षांनंतर जी नासधूस होणार होती त्याविषयी न बोलला. He was prophesying about the times when the city of Jerusalem will be taken over. ज्या काळात येरुशलेम नगरीवरती मात केली जाईल, ताबा घेतला जाईल ते बोलत होता. And trampled upon. आणि तुडवली जाईल येरुशलेम नगरी. And the nation of Israel will not exist anymore. आणि इस्रायल देश अस्तित्वातच राहणार नाही ते बोलत होता. See? And he said, when you see the signal, आणि तो म्हणतो की जेव्हा तुम्ही चिन्ह पाहाल that when the Jerusalem is threatened, की येरुशलेमेला दहशत घातलेली आहे, then those people of you believers who are in Jerusalem, see that you come out of Jerusalem. मग तुम्ही जी माणसं विश्वासू येरुशलेमेत त्यावेळेला असाल तेव्हा येरुशलेम सोडून पळून जा. Don't stay in Jerusalem. तेव्हा येरुशलेमेत राहू नका. If you are in Judea जर तुम्ही यहुदियात असाल or any nearby towns, का कुठे जवळपासच्या गावात असाल don't return to तर Jerusalem. परत येरुशलेमेत जाऊ नका, पळून जा. You may have a house in Jerusalem, but don't go back to take your things. कदाचित तुमचं घर असेल येरुशलेमेत पण तुमच्या गोष्टी तुमचं साहित्य सगळं घ्यायला जाऊ नका परत. Because some of you will imagine that Jerusalem is the safest place for me since the temple is there. So let me stay in Jerusalem. I'll be protected. कारण तुमच्यातल्या काहींची कल्पना अशी असेल की येरुशलेमेत मंदिर आहे आणि येरुशलेमेत मंदिर असल्यामुळे येरुशलेम माझ्यासाठी सगळ्यात सुरक्षित अशी जागा असेल. पण See, you are telling his disciples. तो शिष्यांना सांगत आहे But be careful. पण तुम्ही सांभाळा. See these stones? ही दगड बघताय, Not one stone will be one upon another. ही मंदिरातली दगड म्हणजे विटा पाहताना विटेवर वीट राहणार So नाहीये. don't stay here. इथे नका राहू. God is not here now. आता देव इथं नाही. See, when Jesus came, जेव्हा येशू आला the temple had no value. तेव्हा मंदिराला काही किंमत राहिली नाही. If you don't value Jesus, there is no value for the temple. जर तुम्ही येशूलाच मोल देत नाही तर मंदिराला काय मोल आहे? See, that's very important. ते महत्वाचं आहे. My temple, my temple, my temple. माझं मंदिर, माझं मंदिर, माझं मंदिर. You have to say my Jesus, my Jesus, my Jesus. Then the temple has meaning. माझा येशू करा तर मग मंदिराला किंमत आहे. And so Jesus said, येशू बोलला, not one stone will be upon another. दगडावर दगड राहणार नाही बेटा. So you flee to the mountains. तुम्ही डोंगरांकडे धावा. See, now he is prophesying. आता भविष्यवाणी देत होता. He was telling them आता तो त्यांना सांगत what will happen. काय होणार आहे. See, that time everything was very good. त्याला सगळं चांगलं होतं. When Jesus was speaking, things were good. येशू त्यांच्याशी बोलत असताना सगळं चांगलं होतं. But Jesus was telling them what will happen. येशू त्यांना पुढचं सांगत होता की काय होणार आहे. Now, what is the use of telling them about rapture when he has to tell them what will happen soon? लवकरच काय होणार आहे हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे होतं ना. स्वर्गारोहणाविषयी ना त्यांना सांगून काय फायदा. Now, mind you, he was telling the disciples, and they were Christians. लक्षात घ्या, तो शिष्यांशी बोलत होता. ते ख्रिस्ती होते, Christian Jews, Messianic Jews. ख्रिश्चन यहुदी होते. So he revealed his secret to them, तर त्याने आपलं रहस्य त्यांना प्रगट केलं and they all kept it in their heart. आणि त्यांनी सगळ्यांनी ते आपल्या हृदयात ठेवलं. कधी होणार हे? हे कधी होणार आहे. But Jesus didn't tell when. पण येशूने कधी होणार ते But he सांगितलं. said very soon it's going to happen. पण म्हणाला की खूप लवकर होणार I आहे warn you, आणि मी तुम्हाला जागृत करतोय. you have to flee. तुम्ही पळून जा. See that it is not winter because it will be more dangerous for आणि you. हिवाळा नसलेला बरा तेव्हा, कारण मग तेव्हा फार मग धोका असणार आहे. Pray that way. अशी प्रार्थना करा की ते दिवस हिवाळ्यात नको. See? And then मग what happened? काय झालं. Did it happen? झालं का असं. Yes. झालं ना. 40 years later, 40 वर्षांनी it happened. हे असं झालं. The same way that Jesus said. जसं बोलला होता येशू तसं झालं. It happened. झालं ना. Because the Josephus, the historian of the first century, कारण पहिल्या शतकातला इतिहासकार जोसेफस असं म्हणतो he had seen it. की त्यांनी ते पाहिलं. He was not a believer. तो बिलीवर नव्हता, He was a historian. तो इतिहासकार होता. A historian will say the facts. इतिहासकार वास्तविकता लिहितो की असं झालं. That's why we can, somewhere to an extent believe Josephus. काही प्रमाणात जोसेफसवर आपण विश्वास टाकू शकतो कारण इतिहासकार वास्तविकता बघूनच लिहितात. See? And he wrote what happened in AD 70. त्यांनी लिहिलं AD 70 मध्ये काय झालं. And many others also with Josephus had written it down. आणि बरंच दुसरंही जोसेफसने लिहून ठेवलेलं That when Titus came, की टायटस जेव्हा आला, like his official Gallus, त्याचा अधिकारी गॅलस, he had advanced with his army to Jerusalem, त्यांनी यरुशलेमेकडे आपलं सैन्य आणलं and he besieged it, आणि यरुशलेम घेतली and he did it on a sudden. आणि अचानक छापा टाकला. Without any cause, he made a siege. अचानक धाड घातली विनाकारण. Suddenly he sieged. अचानक धाड घातली विनाकारण. But Josephus writes, जोसेफस लिहितो he suddenly withdrew also. अचानक तो मागेही गेला.
He withdrew his whole army from संपूर्ण Jerusalem. सैन्य त्यांनी यरुश्लेमेतनं अचानक मागे हटवलं. When the city could have easily been taken at that first time itself, he withdrew with his army. की जेव्हा ते यरुश्लेम नगर तो अगदी सहज रीतीनं त्या पहिल्याच हल्ल्यामध्ये ताब्यात घेऊ शकत होता, पण अचानक त्यांनी धाड घातली आणि सैन्य मागेही घेतलं. बरं, Why did he do that? असं का केलं त्यांनी Why did पहिल्यांदा? this happen? Even historian Josephus does not know. असं का झालं ते इतिहासकार जोसेफसलाही माहित नाही. That was God's restraining power, a warning for the believing disciples. ते देवानी विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांसाठी एक गजर दिला. It was the signal and the mercy of God for the disciples. Now is your time. देवाची दया आणि देवाने दिलेलं त्यांना चिन्ह की आता वेळ आलेली An आहे. opportunity given to the Christians आणि ख्रिस्ती लोकांना संधी दिली to escape. की आता धावान पळा. Say, if you have got that book of Josephus, read how in the first siege they withdrew. इतिहासकार जोसेफसचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर वाचा, मग तुम्हाला कळेल की पहिल्यांदा त्यांनी घातलेली धाड कशी मागे घेतली. And I believe माझा विश्वास आहे all the disciples of Jesus must have told other believers. येशूच्या सर्व शिष्यांनी बाकी बिलीवर लोकांना तेव्हा सांगितलं असेल. Till that time they were not called Christians but the believers. तोवर त्यांना ख्रिस्ती म्हटलं गेलं नव्हतं, पण विश्वासू म्हटलेलं होतं. And they all ran to a place called Pella. आणि ते सगळे पेल्ला नावाच्या जागी धावून गेले, पळून गेले. See, a few months were given. काही महिने त्यांना दिले गेले. How many? A किती? few months काही महिने त्यांना दिले गेले for Christians to escape. की ख्रिस्ती लोकांना संधी पळून जायची. Till that time, तोवर the disciples went and told the believers. येशूच्या शिष्यांनी जाऊन सगळ्या विश्वासू लोकांना सांगितलं. From Titus, these people came and Jesus had warned us. टायटस कडून ही सगळी माणसं आणि सैन्य आलं होतं आणि येशूने आम्हाला जागृत केलं होतं बरं का. Come on now. आता चला बरं, Be ready now. Pack everything. चला And keep सगळ्यांनी ready. तयार राहा, सगळ्यांनी पॅकअप करा, तयार राहा. And people kept everything ready. आणि लोकांनी तयार ठेवलं सगळं, बिलीवर लोकांनी. After a few months, काही महिन्यांनी then Titus came with his army. टायटस त्याचं सैन्य घेऊन आला. And by the time he came, आणि जसं तो आला, the Christians were not there. Not one Christian was there. Not one believer, I will tell you. Not one believer was there in Jerusalem. एक बिलीवर, एकही बिलीवर तोवर यरुश्लेमेत राहिला नाही. सगळे पळून गेलेले होते. Not one believer was there. एकही बिलीवर तोवर यरुश्लेमेत राहिला नाही. सगळे पळून गेलेले. All had fled. Only the Jews were there. फक्त यहुदी लोक राहिली होती यरुश्लेमेत. And what mistake they did? आणि त्यांनी काय चूक केली? They ran to Jerusalem. ते यरुश्लेमेत धावले. They said, our temple will protect us. कारण यहुदी लोक म्हटले आमचं मंदिर आम्हाला वाचवेल. Some of them climbed on top of the temple. त्यांच्यातले काही मंदिरावर जाऊन चढले. They all stayed there. सगळे तिथे राहिले. Some committed suicide there. त्यांनी आत्महत्या केली तिथे. Some said we will die for the temple. काही म्हटले आम्ही मंदिरासाठी मरू. Read the history. This is not a story, it is history. इतिहास वाचा, ही गोष्ट नाही, हा इतिहास आहे. Amen. आमेन. People jumped from the top. लोकांनी and वरून committed उड्या suicide. मारून जीव दिलाय. The whole temple, it was burnt. सगळं संपूर्ण मंदिर जळून राख केलं, Burnt. जाळून टाकलं. And the Jews were killed, many of them. अनेक यहुदी मारले गेले. They just fled everywhere outside सगळीकडे मग ते Israel. पांगले. इस्रायल सोडून दिलं त्यांनी. It is not even known any Christian, any believer died. एक बिलीवर का एक ख्रिस्ती मेला असं तिथे नोंद नाही. Why? का? Because Jesus had informed them. कारण येशूनी बिलीवर लोकांना जागृत करून ठेवलं होतं की असं होणार आहे, तुम्ही तेव्हा पळायचं. That's what is happening these days. अलीकडच्या दिवसात पण दुसऱ्या आगमनाविषयीनं हे असंच होत आहे. Those who are sitting before God, जे देवासमोर बसतायत, God is revealing to them, देव त्यांना प्रगट करतोय, I am coming soon. मी लवकर येतोय, Be prepared. तयार राहा, Be prepared. तयार राहा. Many have sensed in the spirit अनेकांना आत्म्यात जाणवत आहे that the cry of the midnight has gone out, की मध्यरात्रीची हाक ऑलरेडी गेली, that he is on his way की तो त्याच्या रस्त्यावर आहे and he will come. आणि तो येणार आहे. And I think so. आणि मला असं वाटतं Before he comes, तो येण्या अगोदर the Antichrist will be revealed. ख्रिस्त विरोधक प्रकट होईल. We असं may मला not go through the tribulation, maybe, but we will see, maybe we will see the Antichrist. कदाचित आपण महासंकटाच्या काळात जाणार नाही, पण कदाचित मला असं वाटतं की आपण ख्रिस्त विरोधक पाहून See, जाऊ. it may be days, it may be months, it may be years also, I don't know, because त्याला दिवस nobody लागतील. knows the day nor the hour. आता त्याला अजून दिवस बाकी असतील का महिने का वर्ष मला माहित नाही, कारण ती घटका कुणाला माहित नाही. But पण the clock, the spiritual clock, आध्यात्मिक घड्याळ it is striking midnight. मध्यरात्रीवर आलेलं आहे. Amen? Amen. Like if you are going to catch a train from
here, Dapodi to Mumbai, जर समजा तुम्ही दापोडीहून मुंबईची ट्रेन धरणार असाल and the train timing is sharp 8 o'clock morning, आणि ट्रेन सकाळी 8ला बरोबर येणार असेल and if you arrive there by 8:05, आणि तुम्ही जर 8:05ला तिथे आलात and there आणि तिथे you ask the station master, तुम्ही स्टेशन मास्टरला विचारलं has the 8 o'clock train arrived or gone already? 8ची ट्रेन आली का गेली? And if the station master said you are little late, but yet the train has not arrived, आणि स्टेशन मास्टर जर म्हणाले की तू थोडा उशिरा आलेला आहेस पण ट्रेन अजून आलेली नाही, 8 o'clock train has not arrived till 8:05. 8ची ट्रेन 8:05 झाले तरी आलेली नाही, Now what you will do? मग तुम्ही काय कराल? Will you also go to the canteen or sit somewhere else? तेव्हा कॅन्टीनला वडापाव खायला जाल? If it was 7:45, you may go. 7:45 वाजले असते तर तुम्ही गेला असता कॅन्टीनला खायला की आता 8ला अजून वेळ आहे, 10 minutes, 15 minutes. 15 मिनिटं बाकी आहेत 8 वाजायला, आपण जरा खाऊन येऊ. But if it is 8:05, 8:05ला तुम्ही गेलेले आहात 8ची गाडी धरायला then you don't know when it will come. आणि मास्टर म्हटला की 8:05ला तू आलाय थोडा उशिरा पण अजून गाडी आलेली नाहीये 8ची, तर आपल्याला माहित नाही आता कधी येणार. So it may come at 9 o'clock also. 9ला येईल, कधी येईल, It may come at 10 o'clock also. 10ला पण येईल, It may come at 12 o'clock also. 12ला येईल, But you will still have to wait there. तुला वाट बघावी लागेल. Why? का? Because the timing is 8 o'clock. कारण वेळ 8ची होती. Understand? समजा? So it is late. उशीर, It is late now. उशीर आहे आता, Now we cannot play. आता उशीर झाला, आता खेळायचं नाही, We cannot move around in the world so आता much. जगात भटकून चालणार नाही. We have to keep our hearts ready for His आता coming. हृदय तयार ठेवायचं त्याच्या आगमनासाठी That He is coming very की soon. तो लवकर परत येत आहे, He is coming for me. तो माझ्यासाठी येत आहे. That means the clock has struck. याचा अर्थ घड्याळाचा काटा आता वाजला, घड्याळ वाजलं. But Pastor, what if He doesn't come 1 year? After 1 year, He becomes or 10 years. पण पास्टर अजून 1 वर्षभर किंवा 10 वर्ष तो आला नाही You तर have to wait because it is already crossed 8 o'clock. वाट पाहायची, कारण 8 तर वाजून गेलेले आहेत. Many are sounding this alarm all over the world. अनेक माणसं संपूर्ण जगात हा गजर वाजवत आहेत. Amen. आमेन. And by reading the newspaper, by seeing the media, you will understand what things are happening in the world. वर्तमानपत्र वाचून, टीव्ही बघून तुम्हाला कळेल, बातम्या बघून जगात काय चाललंय. Amen. आमेन. Jesus said येशू बोलला in Luke 21:20-22, लूक 21:20 ते 22, when you shall see Jerusalem compassed with armies, then know that the desolation thereof is nigh. Then let them which are in Judea flee to the mountains, and let them which are in the midst of it depart out. Let not them that are in the countries enter therein, for these be the days of vengeance, that all these things which are written may be fulfilled. लूक 21:20 ते 22. आणि सैन्य यरुशलेमेला वेढा घालीत आहेत असे जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा तिची ओसाडी जवळ आली आहे हे जाणा. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे, व जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे, व जे आसपासच्या भागात असतील त्यांनी तिच्यात जाऊ नये. कारण लिहिलेल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी हे सूड घेण्याचे दिवस आहेत. लिहिलेले, लिहिलेले. whatever is written in the Bible will come to pass. जे काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते घडणार म्हणजे घडणार. Heaven and earth shall pass away, but the words of Jesus will never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, येशूचा शब्द कधी नाहीसा होणार नाही. तो बोललेला आहे ते होणार. His first coming was written, He came. त्याचं पहिलं आगमन लिहिलेलं होतं, त्यानुरूप तो आला And nobody was ready for it. आणि कोणी तयार नव्हतं Only त्याविषयी. a few of them. फक्त काही थोडे लोक तयार होते. 2 of them were ready because the Holy Ghost was upon them. दोघं तयार होते कारण त्यांच्यावर पवित्र आत्मा आला होता. The Holy Ghost should be upon us. पवित्र आत्मा आपल्यावर असायला हवा. Praise God. Amen. 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 So all your sorrow will be over, all your pain will be over, म्हणजे मग तुमचं सगळं दुःख संपेल, तुमच्या वेदना सगळ्या संपतील and Jesus will take all of us to heaven. आणि येशू आपल्याला सगळ्यांना स्वर्गात घेऊन And we जाईल. will stay with Him forever and ever. आणि आपण कायम कायम येशू बरोबर राहू. No more testing, मग पारख नाही, no more persecution, मग छळ नाही, no more trouble. मग त्रास नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Does that mean that afterwards I will rejoice not today? याचा अर्थ असा का की मी मागाहून आनंद करीन आज नाही? Rejoice. आनंद करा. Rejoice as you stay on this earth. जसं तुम्ही या पृथ्वीवरती जीवन जगत आहात, आनंदाने राहा. No evil will touch you. एकही अरिष्ट तुम्हाला स्पर्श करणार नाही. Nobody can really rob that which is precious for you. म्हणजे खरोखर जे तुमच्यासाठी मौल्यवान आहे ते कोणी येऊन चोरू नाही शकणार. नाही पास्टर त्यांनी पैसे माझं घेतलं परत दिलं नाही. ओके. ठीक आहे, पैसेच घेतले ना, जीव नाही ना.
Life is not lost. माझा जीव घेतला त्यांनी परत नाही दिला, अशी तर स्टोरी नाही ना. पैसाही लिहा आहे ना, भले लिहा. God will give you more. देव तुला अजून देईल. God will bless you doubly. देव तुला दुप्पट आशीर्वाद देईल. You walk straight. तू सरळ जा. Praise the Lord. आमेन. They did this, they did that. Let them do what they want. ह्यांनी असं केलं, त्यांनी असं केलं, आता ज्याला जसं करायचं करू दे. God has drawn a line देवानी रेषा आखली आहे around his people. त्याच्या लोकांसभोवताली. Those who walk in the Spirit. जे आत्म्यात चालतील, Those who walk in love. जे प्रेमानं चालतील, Those who walk in mercy. जे दयेनं चालतील, Those who walk in compassion. जे कळवळ्यानं चालतील, Those who walk in the fear of the जे Lord. देवाच्या भयात चालतील, God will set a line around them. देव त्यांच्या सभोवताली एक रेषा आखेल. Evil people cannot touch you. वाईट माणसं मग तुम्हाला हात लावू शकणार नाही. Then, Pastor, you were attacked. पास्टर, तुम्हाला हात लावला त्यांनी, तुम्हाला मार But घालला, today I'm alive still. पण मी जिवंत आहे ना. I was tested. माझी पारख होती. Let God test. देवाला मला पारखलं देवानी मला. I came forth as gold. त्या भट्टीतनं मी सोन्यासारखा बाहेर आलो. Praise God. आमेन. I didn't lose one eye, one hand, एक one डोळा leg. गेला, एक हात गेला, असं झालं का माझं? And attacks will come. आणि हल्ले तर होणारच. If you live for God, attacks will come. तुम्ही देवासाठी जगलात तर हल्ले होणार. People always talk about overcoming faith, talk about sustaining faith also. लोक नेहमी विजयी विश्वासावरती बोलत असतात. टिकून राहणाऱ्या विश्वासावर बोला कधी. Overcoming faith. See, by faith I could heal this man. विश्वासाने मी माणसाला बरं करू शकलो. Faith is that thing that you carried on for 25 years but did not move. विश्वास कशाला Stuck म्हणतात? on to God. विश्वास अशालाही म्हणतात की 25 वर्ष तू वाटचाल केली, त्याच्याबरोबर पण हटला नाही. See, though God has not blessed me, still I'm strong. तरी देवाने मला आशीर्वाद दिला नाही, तरी मी खंबीर. Amen. Amen. That's what Hebrews 11 boasts about. इब्री The 11 heroes of faith. इब्री 11 मध्ये याच विषयीने अभिमान बाळगलेला आहे. विश्वासाचे हिरो. Heroes of faith did not receive some things. विश्वासाच्या हिरोंना सगळंच मिळालेलं Some नाही. received their dead back to life, but some didn't. काहींना त्यांचे मेलेले परत जीवनात मिळाले, काहींना नाही मिळाले. So one is talking about overcoming faith, the other is talking about sustaining faith. एक विजयी विश्वासावर बोलत आहे, दुसरा त्या विश्वासात मी टिकून आहे ते बोलतोय. Praise God. Amen. The even trouble comes. जरी त्रास आले I have faith in my God. तरी माझ्या देवावर One विश्वास day आहे. He will bless me. एके दिवशी तो मला One day आशीर्वाद He देईल. will lift me up. एके दिवशी तो मला He उचलेल. will not let me down. तो मला लज्जित करणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You need such people. अशा माणसांची आपल्याला गरज आहे. Amen. आमेन. Let nobody be moved from the word of God. देवाच्या शब्दापासून कोणी ढळू नका. Nobody should be moved. कोणी देवाच्या शब्दापासून ढळू नका. Amen. आमेन. Stick to the word. शब्दाला धरून राहा. Come to church. चर्चला येत राहा. I will give you the right word. मी तुम्हाला योग्य शब्दच देईन. I will not compromise on the word. मी नाही कुठे शब्दावरती तडजोड करून सांगणार. What is right is right. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. What is wrong is जे wrong. चुकीचं आहे ते चुकीचं आहे. Praise the Lord. Amen. That's why we have raised up so many elders. म्हणून तर and एवढे एल्डर उभे pastors. केले, एवढे पास्टर उभे केले. They are going to be a counsel for you in these last days. तुमच्यासाठी शेवटच्या दिवसात मसलतगार तेच असणार आहे. Yes. You have any questions, ask them. काही प्रश्न आहेत त्यांना विचारा, They will let you know. ते तुम्हाला सांगतील. Don't go to wrong people. की चुकीच्या लोकांकडे जाऊ नका. And in the coming days, येत्या दिवसात lots of people are going to come to the Lord. खूप लोक प्रभूकडे येणार आहेत. Many will be saved. खूप लोकांचं तारण होणार आहे. We need many people to be leaders. आणि आपल्याला खूप सारे लोक लीडर म्हणून लागणार आहेत. आमेन. Strong leaders in the एकदम world. खंबीर लीडर. Praise the Lord. Amen. We should be all knit together. आपण सगळे एकत्र लोकरीनं तयार केलेला स्वेटर पाहिजे. All of us should be knit together. सगळे एकत्र विणलेले पाहिजे. Flowing in one spirit. एका आत्म्यात वाहणारे पाहिजे. Showing the world what real unity is. जगाला दाखवायला की खरी एकी कशाला म्हणतात, बघ माझ्या चर्चकडे. It's not united to defeat somebody else, not united to destroy somebody else. कुणाला तरी हरवायला आणि कुणाचा तरी नाश करायला एकत्र झालेले नाही, But building up a holy temple and tabernacle unto God. पण देवासाठी पवित्र मंदिर बांधायला एकत्र झालेले. Praise God. आमेन. Amen. Amen. Thank you, Jesus. देवा Let's all धन्यवाद. stand up, people. सगळ्यांनी उभे राहा. आज प्रभू भोजन पण आहे. Oh God. माझ्या देवा Thank you. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Thank you for keeping my people strong in the word. माझ्या लोकांना शब्दात खंबीर ठेवल्याबद्दल धन्यवाद. We are ready for your coming. आम्ही तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी तयार आहोत. We know you are coming. आम्हाला माहिती आहे तू येतोयस.
Though we are busy in our world, in our lives, जरी आम्ही आमच्या जगात आणि जीवनात व्यस्त आहोत, in one corner of our mind, we know you are coming. तरी कुठेतरी आमच्या मनाच्या कोपऱ्यात आम्हाला माहिती आहे तू लवकर येतोय, We are coming. तू येतोयस. Like the mother who talks with a friend, तसं एखादी आई आपल्या मैत्रिणींशी बोलते, yet her eyes are constantly upon the small child who is playing around. तरी मैत्रिणींशी बोलताना त्या आईचे डोळे आपल्या लहानशा मुलावर सारखे असतात की जे लेकरू खेळतंय. Even so, तसं though we are busy in the world, जरी आम्ही जगात व्यस्त आहोत, our eyes and our mind are constantly on that word that you said that you are coming soon. आमचे डोळे आणि आमचं मन सदोदित त्याच्याकडे लागलेलं आहे की जे तू बोलून गेलास, मी लवकर परत येत आहे. Father, दे बाबा, even while my people live on this earth, माझे लोक या जगात जगत असताना bless all of them. सगळ्यांना आशीर्वाद दे, Bless all of them. सगळ्यांना आशीर्वाद Let दे. every kind of evil be contained for them in their lives. प्रत्येक पद्धतीची दुष्टाई जी आहे ती त्यांच्यापासून सीमारेषा ओढून लांब ठेव. Draw a line, draw a line, draw a सीमारेषा, line. सीमारेषा तेवढंच, त्याच्या पलीकडे नाही. Draw a line around my people. माझ्या लोकांसभोवताली सीमारेषा A आख. symbolical line, a spiritual line. एक दर्शकात्मक, एक आध्यात्मिक सीमारेषा माझ्या लोकांसभोवताली आख. Thank you, Father. धन्यवाद बाबा, Thank you, Lord. धन्यवाद, Thank you, धन्यवाद, Jesus. धन्यवाद. Thank you, Father, for all of them, Lord. सगळ्यांसाठी तुला धन्यवाद. You know them all more than me, माझ्याहून जास्त तू त्यांना ओळखतोस and you love them all. आणि तुझं सगळ्यांवर प्रेम आहे. Bind us all together in one cord of love, never to be broken. आम्हाला सगळ्यांना तुझ्या प्रीतीच्या एका धाग्यात बांध, जो धागा कधी तुटणार नाही. All of us want to walk together, आम्हाला सगळ्यांना एकत्र चालायचंय that we move into the promised land की together. आम्ही अभिवचन दत्त देशात एकत्र जाऊ. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Now heal the bodies. आता शरीरांना आरोग्य दे. Those who are sick, heal them. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे, Deliver them. त्यांना सुटका दे. Those who need blessings, bless them. ज्यांना आशीर्वाद हवेत त्यांना आशीर्वाद दे. Fulfill all their heart's desire. त्यांच्या सर्व इच्छा हृदयातल्या पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद बाबा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूसाठी काही वाजवा. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करेल.